या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. सांगली जिल्ह्यातील वंचित शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळवून देण्यासाठी नवे अभियान सुरू केलं आहे. सांगली जिल्ह्यातील विविध प्रकल्पांसाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित केल्या आहेत मात्र त्यांना अजून त्यांचा मोबदला मिळाला नाही, अशा शेतकऱ्यांसाठी हे अभियान उपयुक्त ठरणार आहे. सांगली जिल्हा पारदर्शक भूसंपादन सुसंवाद शिबिर या अभियानाची सुरुवात मिरज तालुक्यातून केली आहे. जिल्हाधिकारी अशोक काकडे आणि जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांच्या हस्ते या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. प्रकल्पग्रस्त शेतकरी हे आपल्या जमिनीचा मोबदला मिळवण्यासाठी सरकार दरबारी मागणी मांडतात आणि वेळप्रसंगी संघर्ष करत असतात. मात्र सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी मोबदल्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्यासाठी विशेष असं अभियान सुरू केलंय. सांगली जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या अंतर्गत जवळपास 70% शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचा मोबदला यापूर्वी घेतला आहे. अजूनही 30% शेतकरी हे त्यांच्यातील अंतर्गत वाद आणि सामायिक खातेदार असल्यामुळे एकमत न होणं आणि विविध कारणांमुळे या मोबदल्यापासून वंचित आहेत. या मोबदल्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची जवळपास 50 कोटी इतकी रक्कम शासनाकडे शिल्लक राहिली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या हक्काची मोबदल्याची रक्कम मिळवून देण्यासाठी सांगली जिल्हा पारदर्शक भूसंपादन सुसंवाद शिबिर अभियानाची सुरुवात मिरज तालुक्यात जिल्हाधिकारी अशोक काकडे आणि जिल्हा सहकारी वकील प्रमोद भोकरे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी प्रभारी निवास उपजिल्हाधिकारी अजय पवार, भूसंपादन समन्वय अधिकारी स्नेहल कणीचे, उपजिल्हाधिकारी भूसंपादन सविता लष्करे, मिरजेचे प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अपर्णा मोरे, लीड बँकेचे मॅनेजर विश्वास वेताळ, मंडल अधिकारी सविता कुंभार आणि सहाय्यक महसूल अधिकारी धनंजय गाडे यांच्यासह महसूल अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी उपस्थित होते. सांगली जिल्ह्यामध्ये अनेक वर्षांपासून विविध प्रकल्पांसाठी भूमी संपादन झालेलं आहे आणि या भूमी संपादनाच्या निमित्ताने जवळजवळ 70-80% शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचा संपादनाचा मोबदला यापूर्वीच नेलेला आहे. काही अंतर्गत वादामुळे, शेतकऱ्यांच्या कुटुंबातील अंतर्गत वादामुळे किंवा एकमत न झाल्यामुळे सामायिक खातेदारांवरचे जो निधी आहे तो साधारणतः आमच्या जिल्ह्यामध्ये 50 कोटीपर्यंत शिल्लक आहे आणि हा निधी शेतकऱ्यांच्या हक्काचा असल्यामुळे तो त्यांना घेऊन जाता यावा यासाठी जे काही कागदोपत्री पूर्तता करणे आवश्यक आहे ती सर्व करण्यासाठी, त्याचबरोबर त्यांच्यामध्ये सुसंवाद साधण्यासाठी एक नवीन प्रयोगाला आम्ही सांगली जिल्ह्यात सुरुवात केलेली आहे आणि त्याचंही नाव आम्ही सांगली जिल्हा पारदर्शक भूमी संपादन सुसंवाद अभियान या अभियानाची सुरुवात आज आम्ही मिरज तालुक्यातून केलेली आहे. माझी अशी इच्छा आहे की सर्व शेतकऱ्यांनी जो भूमी संपादनाचा मोबदला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आजही त्यांचा प्रलंबित आहे, जो अद्यापर्यंत नेलेला नाही, तो घेऊन जाण्यासाठी जो काही सुसंवाद आवश्यक आहे तो त्यांच्यामध्ये वाढावा. त्यासाठी आमचे सगळे भूमी संपादन अधिकारी, उपविभागीय अधिकारी, प्रांत अधिकारी, तहसीलदार, सगळ्या महसूलचा स्टाफ आणि त्याचबरोबर आमचे जिल्हा सरकारी वकील आणि त्यांचे सर्व सहकारी आणि विशेष म्हणजे बार असोसिएशनचे ॲडव्होकेट्स हे सर्वजण शेतकऱ्यांचा हा मोबदला शेतकऱ्यांना सर्व कायदेशीर प्रक्रियेची पूर्तता करून तातडीने त्यांना देण्यासाठी एकत्र झालेले आहेत. त्याचबरोबर आपले लीड बँकचे मॅनेजर सुद्धा इथं आलेले आहेत. या सर्वांनी स्वेच्छेने या अभियानामध्ये सहभाग घेतलेला आहे. माझं या निमित्ताने सांगली जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आव्हान राहणार आहे की त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये असलेला त्यांच्या जमिनीचा अद्यापर्यंत न नेलेला मोबदला घेऊन जावा आणि त्यासाठी जो आपल्या नातेवाईकांमध्ये, आपल्या भावकीमध्ये, भावबंधामध्ये जो सुसंवाद साधायचा आहे तोही साधून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून भूमी संपादन अधिकाऱ्यांकडून तो मोबदला तातडीने घेऊन जावा असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो. हो, खरं तर मी जेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही सर्व उपजिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली तेव्हा आम्ही या मताला सर्वजणांचं एकमत हे झालेलं आहे की जो शेतकरी आपल्या सर्वांचा पोशिंदा आहे त्या शेतकऱ्याच्या हितासाठी आपण ज्या गोष्टी करायच्या आहेत त्यातील एक आगळी वेगळी गोष्ट म्हणजे त्याच्या हक्काचा मोबदला त्याला आपण दिला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही महसूल विभागामार्फत या अभियानाला सुरुवात केलेली आहे. हे अभियान आम्ही सांगली जिल्ह्यातून आता सुरुवात करत आहोत. त्यासाठी मी सगळ्या नागरिकांना आणि पत्रकार बंधूंनाही विनंती करणार आहे की या गोष्टीला जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी आणि शेतकऱ्यांचा आपापसात समझोता घडवून मोबदल्याची रक्कम शेतकऱ्यांनी आपल्याकडे, आपल्या कुटुंबाकडे घेऊन जावी
असं या दृष्टीने आपण सर्वांची सुद्धा धारणा करावी. धन्यवाद.